पोर्तुगाल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज लिस्बनमध्ये साधला भारतीय समुदायाशी संवाद. पोर्तुगालच्या पंतप्रधानांशी केली चर्चा. दुबईचे युवराज आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची घेतली भेट. मुंबईत दुबई भारत व्यापार मंचाच्या परिषदेत घेणार सहभाग. व्यवसायाच्या विस्तारासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती. पंतप्रधानांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. मुद्रा योजनेनं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दिली. ही योजना सुप्त क्रांती घडवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अंतराळ क्षेत्राप्रमाणे लवकरच अणुऊर्जा क्षेत्र खुलं होणार. नवी मुंबईतलं विमानतळही लवकरच सुरू होणार. पंतप्रधानांचे नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात संकेत. देशभरात आजपासून वक्फ सुधारणा कायदा 2025च्या तरतुदी लागू. केंद्र सरकारनं अधिसूचना केली जारी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्वसन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय. राज्याचं वाळू रेती निर्गती धोरण जाहीर. मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्यासाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 4,07,000 कोटींचा निधी उपलब्ध होणार. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला. दावोसमध्ये झालेले सगळे करार प्रत्यक्षात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि राज्य सरकारनं वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला 3,040 कोटी रुपयांचा निधी मंजूर. नमस्कार.